अशी. बकरीला पण मागे समोर आमच्या लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीच्या विजिटला, कारण की आम्हाला ADR-मध्ये ADR-च्या सब्जेक्टमध्ये रिपोर्ट घ्यायचा आहे. तर जस्ट कंप्लीट झाली आहे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीची विजिट. आणि ते जे सर होते ना असिस्टंट, ते आमच्याच कॉलेजचे होते, ऋषिकेश भोसले ना. हां, आणि काय नाही, छान होतं. फोटो वगैरे काढले. आता मस्त रिपोर्ट घेते मी इकडे बसून गार्डनच्या आपल्या शिवाजीनगरच्या. Guys, we are at Hindlaw house. मी नाही, मी एकटी चाललेली. आय एम ॲट हिंदलॉ हाऊस आणि माझ्याकडे आता 2 ऑप्शन्स आहेत, एक हे आणि एक हे. याला मी कन्सिडर केलं होतं पहिले, पण हे वालं छोटं आहे पण चांगलं आहे, कंटेंट छान आहे. आणि याला मी माझ्या ऑप्शनमध्येच कन्सिडर केलेलं नाही आहे, कारण हे आता ओम आपल्याला सांगेल चहा कसा बनवायचा. ओम सांग रे. आधी आलं कुटायचं, मग पान टाकायचं 2 कप, चहा पावडर साखर टाकायची, मग गरम चहा झालं दूध टाकायचं. झालं का? व्हेरी गुड. थोडासा आपण अभ्यास नाही करत घरी. शिवन्ने किती अभ्यास करते तू? थोडा नाही, काही करतच नाही अभ्यास, काही अभ्यास करतच नाही, नुसतं मार खाती. ओम काय हे सांग ना. ओमनी काढलेला उंट आहे हा. ओ माय गॉड. त्याला ना जागा कमी होती म्हणून तो आहे ना उंच नाही. त्याने मागचा उंट माझ्याला मस्त, त्याची उंची थोडीशी कमी समजून घ्या. Later that same evening. मी नेमकाच आता माझं फर्स्ट ब्लॉग अपलोड केला यूट्यूबला. कसा वाटला आई फर्स्ट ब्लॉग? एकदम मस्त, आता मग एकदम छान. पोंगे तळते तुझ्यासाठी त्या खुशीमध्ये. ओके. 8 व्ह्यूज आले, त्याबद्दल पार्टी आहे का ही? येस. गुड मॉर्निंग, इट्स अ न्यू डे. हमारा ब्लॉग मत खींचो, कीप माय प्राइवेसी. अरे ये रिया ना, इसने मेरा ब्लॉग ही बंद कर दिया. गाइस 8 बजे आते हैं हम, सुबह 8 बजे एक लेक्चर के लिए आए. जी मुलगी आता येऊन गेली ना इथं, ती एकदम वेल्ली. दिस वुमन इज व्हेरी व्हेरी मच वेल्ली. सी दिस. आज काय बाय बाय आमच्या लेबरचे ह्या पोरण्यामध्ये एवढं कन्फ्युज केलं की पास लॉकआउटला तुम्ही ले ऑफ म्हणते माझ्या मला कन्फ्युजन. ती लॉकआउटला ले ऑफ म्हणते. ये इसका हो चुका है फिर भी ये रुकी है. क्यों रुकी है तू? चलो कौन सा नहीं ना, ये गई ना, सेजल गई म्हणजे काय रिट्रेसमेंट म्हणजे टर्मिनेशन ऑफ वर्कर्स ड्यू टू मिसकंडक्ट.
exchange is not taken. भेटली वर 14 पण मॅडमने एकदम चिलमध्ये घेतलं. मॅडम बोलल्या ठीक आहे करच. मॅमची लाडकी येते याच्यावरून तुम्हाला कळलं असेल. आणि मग नंतर मी गेले शॉपिंगला आणि त्यानंतर मग ही चालली मी घरी. म्हटलं जाता जाता मस्तपैकी दूध घ्यावं आणि घरी जाऊन चहा बनवावा. बघा केव्हाची फोनवर बोलत आणि मग दूध घेतलं आणि हे बघा चहा बनवला. पहिल्यांदाच हे व्हॉइस ओव्हर केलेलं आहे मी. कसं वाटलं. आणि घरी येऊन बघितलं तर लाईटच गेलेली होती. त्यामुळे मी असा टॉर्च लावून मस्तपैकी असा शॉट घेते चहा ओततानाचा. आणि बस मग संध्याकाळ झाली आणि हा अथर्व आणि वेदू आम्ही मस्तपैकी थोडंसं खेळत होतो जेवण वगैरे झाल्यावरती. हा बघ काहीतरी म्हणतो इथं पण ऑडिओमध्ये ग्लिच आला आहे त्यामुळे काही कळत नाही. मे बी तो कंप्लेंट करतोय. आणि मग मावशी आल्या होत्या पूजाच्या लग्नाचे फोटोज दाखवायला. हे लय आवडलं राव मला. अरे हा रे ट्रान्सपरंट आहे. हे त्याने किती प्रॉपर टायमाला फोटो काढला इकडं. पूर्ण जोड्या जोड्या घेतलेल्या आहे हळदीची वेळ. किती छान आलंय बघा. तुम्ही एकाच फोटो मध्ये हसल्या होत्या यांना हळद लावताना. एका लग्नच ठिकाणी हसले परत उडवले होते आणि ती इथं आणि इथं हळद उडवली होती. भारी आलं. नवरदेव आला आपल्या गावात किती भेटायला जायला लागतं. हे बघ हे त्या कॅसेट मध्ये पण की अशीच छान दिसत होती नाही का आपण. भारी काढलंय फोटोवाला भारी आहे ना. हे इथं सगळं येईल माहित बी नाही फोटो काढून किती घेतला. सुंदर काढलाय बघा ना. पण छान आहे. अशीच छान येतात. न कळतच काढेल तो तिथंची गावाकडची मुलगा. हा स्वतःचा दवाखाना एवढा गोंधळात अभ्यास करायचा तो माहिती का यांच्या घरी यायचा तो. स्वतःचा दवाखाना टाकला आणि त्यानं आता किती सुंदर आहे. हे पण मस्त आला द्यायचं. इथंच एवढी हसेली मी फक्त नाही तर कुठंच नाही हसली. ते आपल्याला फोटोची सवय नसली ना. नाही आणि तिच्याकडे पाहिले की मला रडायलाच येत आहे. हा, तिच्याकडे ते पाहिलं तर आहे बाबा इमोशनलच होतं ते लई दिवस. कसं तरी वाटत आहे. हे फुलं आम्ही टाकले होते रिया. मस्त आहे. स्टेजवर घरातले मोठी फुलं होते तरी अजून असं करू तुम्ही आधा पादा.